नेता म्हणून घेसाल? संतोष भाऊ घेणार. नमस्कार मित्रांनो, जास्त काय परिचय देणार नाही आज मी. मित्रांनो, आज आपण लातूर जिल्ह्यामधील औसा मतदारसंघातील हाशेगाव या गावी आलेलो आहोत आणि इथे जे काही ज्येष्ठ मंडळी असतील या गावातील, त्या गावातली आपण मंडळीशी जाऊन चर्चा करणार आहोत आणि या गावाबद्दल काय विकास कामं कशी झालेली आहेत का नाही आणि सरकारची काय ध्येयधोरणं वगैरे आहेत याबद्दल त्यांचे काय विचार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. तर चला लागलीच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सध्या आता विधानसभेची निवडणूक अगदी 2 महिन्यावर आलेली आहे आणि आता या निवडणुकीमध्ये अभिमन्यू पवार साहेबांकडे आपल्याकडे चेहरा आहेत आणि सध्याच्या आमदार पण आहेत, सत्ताधारी आमदार आहेत. तुम्हाला काय वाटतं, त्यांना टसल देणारं व्यक्तिमत्व चेहरा आपल्या तालुक्यामध्ये तुम्ही कुणाच्या रूपाने बघताय? दिनकर माने साहेब, श्रीशैल्य उडगे साहेब आहेत, संतोष मोहिते साहेब. त्याचं तिकीट म्हणजे जागा ज्याला सुटेल त्याला मिळेल. पण दिनकर माने साहेब आणि श्रीशैल्य उडगे साहेब अरे टसर त्यांचे हे देऊ शकते. माने साहेब मला काय म्हणायचे, आता अभिमन्यू पवार साहेबांची कामं आपल्या गावासाठी कशी झालेत? आमच्या कामा जे हाशेगाव शिवार होता का महत्वाचा मेन पण उत्पन्नाचा, ते रस्ता बंद केले त्यांनी. कोणता रस्ता होता? धानोरा पानंद रस्ता. पुन्हा लातूरला जायला रस्ता नाही, एवढा लय खड्डे आहेत. रोज आमचे 100-200 लेकरं कामाला जातात. घरी उसा आमचा भरोसा नसतंय, येतील न येतील लेकरं, कोणाचा पाय मोडल काय होईल काहीच भरोसा नाही. बरोबर आहे ना. त्यांच्यामुळं झाले, एक बी रस्ता नीट नाही. त्यांच्याबद्दल असं ऐकून आहे की त्याने शेतरस्ते वगैरे भरपूर कामं केलेले. गावाला केलं नाही, या गावासाठी झालेलं नाही. दुसरीकडे केले असतील, आम्ही काय बघा गेलो नाही. पण हाशेगावचा शिवार रस्ताच बंद पाडले त्यांनी. शिवार रस्ता जे होता ते बी बंद पडला. तुम्हाला काय वाटते मग, त्यांना यावेळेस इथे स्वतःच बंद केले उत्पन्न. जे महत्वाचा शिवार आहे 200,000 एकराचा, तीच शिवारला शेताकडे जायला ट्रॅक्टर जात नाही, बैलगाडी जात नाही ना बैल जात नाही. थोडक्यात एक लास्ट विचारतो, अभिमन्यू पवार साहेबांना या गावातून दुसऱ्यांदा संधी भेटेल का? मग संधी इथं तर लोकसभेला तर मिळाली नाही, आता तर त्याच्याहून जास्त रोष आहे. लोकसभेला मिळाली म्हणजे कसं होतं लोकसभेचं? शांत होतं सगळं, लोकांच्या मनात होतं ते करून दाखवले लोकांनी. लोकसभेला त्यांना बोलून दाखवले, ह्याला द्यायचं त्याला द्यायचं, कोण प्रचार केले नाही काहीच केले नाही, पण मनातला रोज त्यांनी दाखवून दिले. थोडक्यात काय तर त्यांना ह्या गावामध्ये चितखानी पडणार आहे. विधानसभेची निवडणूक अगदी 2 महिन्यावर आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये मी विचारायला लागलोय, अभिमन्यू पवार साहेब यांना टसल देणारा चेहरा आपल्या मतदारसंघामध्ये तुम्हाला कोण वाटतोय? औसा मतदारसंघामध्ये आता आपण गेल्या निवडणुकामध्ये, लोकसभेच्या निवडणुकामध्ये पाहिलं तर येथे महायुतीची जबरदस्त हार झालेली आहे आणि या आगामी विधानसभा निवडणुकामध्ये 1 नंबरचा चेहरा म्हणजे शिवसेनेचा दिनकरराव माने. अगोदरच त्यांचं कसं आहे माहीत आहे का, अगोदरच जुन्या लोकांसोबत चांगला संपर्क आहे त्यांचा आणि नवीन पिढीसुद्धा त्यांच्या मागे आहे. आणि हे झालेली गद्दार लोक, त्यांच्यामुळे पण जनतेचा रोष आहे त्यांच्यावर. आणि महायुती सरकारने काही विकासाची कामं केली नाहीत, त्याच्यामुळेच यावेळेस दिनकरराव माने यांचा 100% विजय होणार आहे औसा विधानसभेमधून. थोडक्यात काय तर अभिमन्यू पवार साहेबांना टसल देणारा चेहरा तुम्ही दिनकर मानेच्या स्वरूपामध्ये. दिनकरराव माने. मला काय म्हणायचे आहे, या सरकारनं तुम्ही महायुतीबद्दल बोलला आता की काही कामं झालेली नाही, त्यांनी एक लाडकी बहीण म्हणून योजना आणलेली आहे जी की महिलांचं सशक्तीकरण व्हावं, महिलांच्या हातामध्ये 4 पैसे मिळावे म्हणून त्यांनी महिन्याला 1,500 रुपये द्यायला लागलेत. या योजनेकडे तुम्ही कसं बघता? 1,500 रुपयाचं काय करायचं आहे? आज तुम्ही पाहिलो किती अतिवृष्टी होत झाली आहे, पावसाचा जोर किती आहे, रोज पाऊस पडला आहे. सोयाबीन शेतामध्ये काढता येणार झाले राहुल सर, काय सोयाबीन सुद्धा काढता येणार झाले. म्हणजे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8,500 रुपये भाव द्या, तुमचे ते 1,500 रुपये नको आम्हाला. 1,500 रुपये खर्चले, ते आलेली पडलेली खर्चले, आता उदरनिर्वाह कसं भागवा? म्हणजे एका वर्षामध्ये वार्षिक उत्पन्न शेतकऱ्याचं चांगलं भेटलं, त्यांना चांगला भाव भेटला तर 1,500 रुपयाची काय गरज आहे? आणि मतासाठी चालू आहे 1,500 रुपये करणे, मग ते इलेक्शन झाल्यानंतर ते भेटणार नाहीत पैसे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की लाडकी बहीण जी योजना आलेली ही मतासाठी आलेली योजना आहे आणि निवडणुकीच्या नंतर चालणार नाही. आणि दुसरा मुद्दा तुम्ही आता असं बोलला की ही जी सरकारचं जे आहे, आम्हाला शेतमालाला भाव हवा आहे 8,500 रुपये भाव आहे. तुम्हाला काय वाटते, महाविकास आघाडी हे सरकार तुम्हाला तुमच्या शेताला भाव देऊ शकते का? नक्कीच
आज पाहिलं ना आम्ही औषधामध्ये आज आंदोलन झाले 8,500 रुपये महायुतीचे तिन्ही पक्ष तिथे उपस्थित होते आणि दिनकरराव माने यांच्या उपस्थितीमध्येच तिथं आज आंदोलन झालेलं आहे तिथं आणि प्रतिसाद पण आपल्या औसा तालुक्यातील लोकांनी भरपूर चांगला असा प्रतिसाद तिथे दिलेला आहे. म्हणजे महाविकास आघाडीचे जर आपले दिनकर माने साहेब जर निवडून आले तर नक्कीच तुमची जी व्यथा आहे ती पुढे मांडतील आणि भाव मिळतील. नक्कीच गेले 2 टर्म त्यांनी आमदार होते आणि त्यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आणि पीक विमा भेटला होता त्यांच्याच याच्यामध्ये. आता काय पीक विमा नाही ना काय नाही. सध्या पीक विमा म्हणून निलंगा तालुक्याला भेटलेला आहे, जाहीर पण झालेला आहे. आपल्या इथं काय मंजूर वगैरे झालेला आहे का? नाही अद्याप तर काय मंजूर झालेलं नाही, परंतु ते चालू आहे. ते पीक क्रॉप इन्शुरन्स अधिकारी येऊ झालेत, एक भेटेल 1-4-5 दिवसामध्ये. पण ते आणि अजून काय खात्यावर कोणाच्या पडले नाहीत पैसे. चला आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊया. तुम्हाला माहीत असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता, या मुद्द्यामुळे सरकारला एक थोडक्यात चितखाणी खाऊ लागली आहे महायुतीच्या सरकारला. तो मुद्दा आपल्या या गावामध्ये काम करेल का? मराठा आरक्षण मेन फॅक्टर आहे. मेन फॅक्टर ज्या औसा विधानसभा निवडणुकामध्ये मराठा फॅक्टर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि कसे मराठा बांधव जे आता त्यांचं कसं आहे मरून जरांगे पाटील सांगतील तसं त्यांचं ते हे राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे का? भेटलं पाहिजे ना. भेटलं पाहिजे. कोणतं सरकार देऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? एकीकडे महाविकास आहे, एकीकडे मला तर वाटतं महाविकास आघाडीच देऊ शकेल. महाविकास आघाडीच देऊ शकते, कारण की आता त्यांचे आंदोलन चालू आहेत, अद्यापर्यंत त्यांनी दिलेलं नाही. तर पाहूया, त्यांनी संधी दिली पाहिजे जनतेने पण. तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जे कोणी आमदार होतील, दिनकर माने साहेब असतील ना, कोणी आमदार असतील, तुम्हाला काय वाटतंय तुमच्या गावच्या काय समस्या आहेत की त्या तुम्ही मांडणार आहात, जे कोणी आता तुम्हाला भेटायला येतील? शेत रस्ते आहेत, पुन्हा बेरोजगारी आहे, शिक्षण आहे. आज बघितलं तुम्ही जिल्हा परिषदेची काय अवस्था झालेली आहे. हे लक्षच नाही, सरकारचं लक्षच नाही. पूर्ण गोष्टीचं खाजगीकरण होत आले. महत्त्वाचं म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न आहे. आज बघा किती युवक इथं बसलेले, तो काही बाकडा बघा समोरचा, किती लोक इथं बसून आहेत. सगळे युवक पोरं तो काही इकडे थांबलेले आहेत. बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शासनानं काय शिक्षणासाठी आणि बेरोजगार तरुणासाठी काहीच केलेलं नाही. मी असं ऐकून आहे औसा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त शेतरस्ते झालेले आहेत आणि शेतरस्त्याचं जनक म्हणून अभिमन्यू पवार साहेबांना ओळखलं जाते. आपल्या या भागामध्ये म्हणजे आपल्या गावामध्ये शेतरस्ते झालेले आहेत का? आता आमच्या शेताकडे तर मी रोज जातो. आता मी भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. आता शेतातून तर मी पाऊस पडल्यावर डोक्यावरच आणतो. तिथं तर कोणती गाडी जात नाही, बैलगाडी बी तिथं काय कोण जात नाही. तिकडे तर काय रस्ता नाही. बाकी इकडे तिकडे असतील, तिकडे आपण काय. आपल्या गावात झालेत का मंजूर रस्ते मंजूर झालेत का आपल्या गावामध्ये? ते शेत रस्ते मंजूर कुठेतरी इकडे झालेत खालच्या गावामध्ये, पण तिकडे काय आपला संपर्क नाही. म्हणजे आपल्या गावामध्ये मंजूर झालेलं नाही. भैया, सध्या आता 1-2 महिन्यावरती विधानसभेची निवडणूक आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये एकीकडे अभिमन्यू पवार साहेबांचा चेहरा आहे आणि दुसरीकडे तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये टसल देणारा चेहरा कोणता बघताय? आम्ही संतोष सोमवंशी भाऊला बघतो. संतोष भाऊ सोमवंशी साहेब, हो. कसं वाटतं त्यांचं नेतृत्व कसं आहे? नेतृत्व त्यांच्यासारख्या अख्ख्या ह्या हाशेगाव तालुक्यामध्ये जर संतोष भाऊ सारखा जर नेता झाला तर गोरगरिबाचे समदे प्रश्न सुटणार आहेत. आजपर्यंत जी कामं झाली नाहीत ती कामं मार्गी लागणार आहेत. सध्या अभिमन्यू पवार साहेबांची कामं आपल्या गावासाठी कशी आहेत? नाही, अभिमन्यू साहेबाचे बी कामं भरपूर आहेत. नाही म्हणायचं माझं तात्पर्य तसं नाही की अभिमन्यू पवार साहेब काम केले नाहीत, पण शेत रस्त्याचे जनक आहेत त्यांनी त्यांच्या हिशोबाने आहेत. पण आमच्या हाशेगाव ते कातपूर, हाशेगाव टू धानोरा, हाशेगाव ते भुसणी ह्या रस्त्यापर्यंत काय ह्यांचे डोळे झाकले होते का? ही रस्ते बी काम व्हायला पाहिजे होते ना, आमदार होते. मग शेत रस्ते इथं बी मुरुम तर टाकून द्यायचे होते आम्हाला. रोज आम्ही कष्ट करून खाणारी माणसं आहोत. कुठं लातूरला रोज येणं जाणं आहे आमचं. सकाळी 9ला जाणं, संध्याकाळी 9ला येणं आहे. तर आम्हाला जाणं येणं आहे त्या रस्त्याहून. त्या रस्त्याचं कामच नाही. शेताला जाणारे रोजच आहेत समजा, पण आम्ही रोज जाणारे येणारी माणसं ना. त्या रस्त्याचं काम कोण करणार आहे? आमदार साहेबाचं काम नाही का? करायलाच पाहिजे. मग तिथं कामच नाही. खड्डे आहेत गुडगळली इतकाली, आमचे सायलेन्सर बुजतात. मग कोण करावं ती काम? आमदार साहेबाचं काम आहे ना. मग ते आमचे करतील, आमचे भाऊ करतील आमदार झाल्यावर. आमची अपेक्षा आहे की आमदार संतोष भाऊ हो. म्हणजे थोडक्यात काय तर आजूबाजूचा जो भाग आहे ह्या भागामध्ये शेतरस्ते झालेले आहेत, परंतु आपल्या म्हणत नाही रस्ते झालेले आहेत, पण ती मेन रस्ता कोणचा आहे? आणि ही दुभाजक तर कुठे बी असते किंवा ह्या चौकातून इकडे 4 रस्ते जाणार, तिकडे 4 रस्ते जाणार. मेन जाण्याचा येण्याचा रस्ता कुठला आहे? हाशेगाव ते लातूर 3 रस्ते आहेत. कुठून? भुसणी एक, धानोरा एक, हिपरसॉग एक. कुठून जायचं माणसानं?
तिन्ही पिके एका ठिकाणी जायला पाहिजे ना. तिन्ही बी रस्ते बघा म्हणा आमदार साहेबाला आतापर्यंत का केले नाहीत. बरं तिथं मुरून तर टाका म्हणा, टाकले का? काहीच नाही. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की शेत रस्त्याकडे ध्यान देत असताना सरकार मेन जो रस्ता आहे आपला मुख्य रस्ता ज्या रस्त्याने आमचं उदरनिर्वाह जिथं आहे ती रस्त्याचंच काम नाही. आता समजा शेतात माणूस पानंदीनं जाते, आतापर्यंत रस्तेच होते का? नव्हते ना. मग ती रस्ते आधी बी नव्हते आता बी नसले तर चालतील, पण ही रस्ते म्हणजे मुख्य रस्ता मेन रस्ता हा ही सायलेन्सर म्हणलं सायलेन्सर बुजते त्या खड्ड्यात. कशानं? पाण्यानं. मग म्हणजे थोडक्यात काय रस्त्याचं काम झालेलं नाही झालेलं नाही. आता तुम्ही जर तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हा दोघाला घेऊन जातो तिथं जर नाही सायलेन्सर बुजलं तर मला बोला. रस्त्याची अवस्था एकदम गंभीर आहे. इतर गंभीर म्हणजे एवढी बिकट आहे की त्याला आता शब्दच नाही तसला बोलण्यासारखा. शब्दच नाही एवढी बिकट आहे. मला काय म्हणायचं रस्त्याची कामं ठीक आहेत, बरं बाकी इतर विकास कामं गावामध्ये लाईट पाणी वीज वगैरे ह्या व्यवस्था कशा आहेत? ही तर ग्रामपंचायत आहे की हो, आमदारच काम आहे कधी. आमदार ग्रामपंचायत संतोष मेत घ्यायत ना आम्हाला. लिमराज थोरमोठे आहेत, आमची आजी आहे. आम्हाला काय गरज आहे त्यांची? आमदाराची काय गरज आहे? जे आमदाराची कामं कोण तुम्हाला जी अपेक्षा आहेत ती कामं नाही आहेत. सर मला सांगा की ही काम कोणाचं आहे? लाईटीचं काम कोणाचं आहे? ग्रामपंचायतचं ना का नाही? म्हणजे थोडक्यात काय तर अभिमन्यू पवार साहेबांना संधी नाही येत आहे. नाही मी नाही किंवा हो म्हणत नाही. काय नाही किंवा हो म्हणणाऱ्यापैकी मी नाही. काम करा, फळ मिळवा. काम करा फळ मिळवा. बरोबर आहे का चुकीचं आहे? एक लास्ट प्रश्न विचारतोय. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये तुम्ही मुख्यमंत्री कोणाचा बघताय? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे साहेबांचा कसा कार्यकाल वाटला? तुम्ही दोन्ही कार्यकाल आपण बघितलेला. 2.5 वर्ष त्यांचा होता, 2.5 वर्ष उद्धव ठाकरे माझ्या चुकून गेलं, पण उद्धव साहेब ठाकरे म्हणायला पाहिजे होतं. कुटुंब प्रमुख असल्यासारखं त्या माणसाने एवढं कोरोना काळामध्ये एवढंच समजा श्रेय दिले समजायलाच की कुणाच्यानंच होत नाही. होते का सांगा? होत नाही. अभिमन्यू पवार साहेबांना टसल देणारा चेहरा व्यक्तिमत्व तुम्ही कुणाच्या रूपात बघता या औसा मतदारसंघामध्ये? संतोष सोमवंशी. संतोष भाऊ सोमवंशी साहेब, काय त्यांची कोणती खूबी तुम्हाला आवडते? आता गावासाठी सगळ्यासाठी कामं चांगली करते. चालते. तरुणांसाठी कसं आहे त्यांचं? मला सांगा, जी विधानसभा निवडणूक आता जवळ आलेली आहे, आमदारकीची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटते अभिमन्यू पवार साहेबांना टसल देणारा चेहरा तुम्ही कोण बघताय? टसल देणारा चेहऱ्यामध्ये सोमासे साहेबच आहेत. संतोष भाऊ सोमवंशी. एकीकडे श्रीशैलाप्पा उडगे साहेब आहेत, दिनकर माने साहेब पण आहेत, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही त्याला आपले ओळख बी नाही, ते गाठ बी पडत नाही. संतोष भाऊ सोमवंशी साहेब एवढेच आहे, आम्हाला भरपूर ओळख आहे. काय खूबी काय वेगळं काय आहे संतोष भाऊ सोमवंशीचं साहेबांचं? काय नाही, भरपूर कामं करतात त्यांनी, म्हणेल ती कामं करतात. कुठे बी गाठ पडले की रामराम करतात, हातात हात घालतात. भरपूर ओळख आहे आपल्या. कामाच्या बाबतीमध्ये त्यांनी तुमची कोणती कामं केलेत? कोणते बक्कळ कामं केले नाही, घरकुलचे केले, कोणते रोडचे हे म्हणा, कोणते काय बी कामं केले त्यांनी. कामं केलेली आहेत? हो कामं केले. कसं नाव ठेवा त्याला? ठीक आहे. अभिमन्यू पवार साहेबांचं आपल्या गावासाठीची कामं कशी आहेत? चांगली आहेत कामं? अभिमान पवारचं काय आले बरंच आले, भेटले तेवढंच, पुन्हा भेट नाही काय नाही बघा त्यांचं. त्यांच्याबद्दल असं म्हणलं जातंय की त्यांनी रस्ते वगैरे खूप केलेले आहेत, शेत रस्ते वगैरे झालेले आहेत. झालेत का रस्ते? केले परंतु कसं कुठं केले कुठं नाही, कुठं केले कुठं नाही, असं काय आहे? आपल्या गावासाठी झालेत का रस्ते? गावात कुठं आहे, कुठं कच्चा आहे, कुठं नाही, कुठं असं आहे. कुठं केलेत गावात? तर कुठं केले सांगा की? वडल्या गावात आहे का खाल्ल्या गावात आहे, कुठं आहेत? सरकारची एक लाडकी बहीण म्हणून योजना आहे, ही योजना तुम्हाला कशी वाटते? चांगली वाटते का योजना? योजना काय नाही, ह्याच्यामध्ये काय नाही. योजनेमध्ये दम नाही. 1,500 रुपये भेटायला लागलेत का? घरात भेटत असतील कोणाला तरी? हे कुणाला भेटले ते काय, आमच्या तर घरी कुणी बी नाही उचलले पैसे उचलणार कोण नाही. म्हणजे थोडक्यात ही योजना कशी वाटते लास्ट तुम्हाला? ही चांगली वाटते का नाही? हीच योजना चांगल्या सोमासे साहेबाचे. भया, विधानसभा जवळ आलेली आहे, आमदारकीची निवडणूक जवळ आलेली आहे. अभिमन्यू पवार साहेबांना टसल देणारा चेहरा तुम्ही कोण बघताय? महाविकास आघाडी. महाविकास आघाडीमध्ये कोण बघताय? संतोष भाऊ, दिनकरराव माने. संतोष भाऊ. तुम्हाला काय वाटते, कोणाला तिकीट भेटेल वाटते तुम्हाला? संतोष भाऊला तिकीट भेटेल तुम्हाला? दिनकर माने साहेबांचं बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? चांगले त्यांनी काम चांगलं आहे. दोघात जर विचारलं तुम्हाला संतोष भाऊ की दिनकर माने साहेब, तर कोण म्हणसाल? संतोष भाऊ. असं संतोष भाऊ बद्दल वेगळं पण काय आहे? ते गरीबाचा माणूस आहे. ते गरीबांचा माणूस.
कामं वगैरे कशी आहेत त्यांची? चांगले आहेत कामं, सत्तेत नसताना काम आहेत त्यांचे. सत्तेत नसताना कामं आहेत. कोणती कोणती कामं झाले जरा सांगू शकता का? प्रत्येक वर्षी त्याने 10-5 लाखाचा शेतकऱ्याला औषध देतात. हम्म. खात बी फवारा हां. आणखी भरपूर आड अडचणीला. म्हणजे अडचणीला हाकेला धावून जाणार हो, नेतृत्व आहे त्यांचं. धानोरा गेली की धानोरा. धानोरा म्हणजे धानोरा गाव आहे त्यांचं. हो, धानोरा गाव. चालतंय. मला काय म्हणायचे आता अभिमन्यू पवार साहेबांची जी कामं आहेत आपल्या गावासाठी, हाशेगाव या गावासाठी कामं कशी आहेत? चांगले आहेत की. कोणते कोणते कामं आहेत? काय लोकाला पळवायचं, हे त्याची केवायसी कर, त्याची केवायसी कर, हे कागद कमी. सरकारकडे रेकॉर्ड आहे का नाही? आहे 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 का? मग काय करायचं केवायसी करायची? आहे का गरज काही? नाही बरोबर. उगा पळवायचं. कोणत्या कामासाठी? आता सध्याची लाडकी बहीण जी योजना आणलेली आहे या योजनेकडे तुम्ही कसं बघताय? कसं बघता? ज्याला भेटलं त्याला भेटलं, ज्याला नाही त्याला नाही. अजून बी किती आहेत? अजून बँकामध्ये 2-2 महिने खाते उघडायला चालू आहेत. सरकार म्हणायला लागले सर्वसामान्य पण अजून लाडकी बहीण पोहोचलेली नाही. जिंकून येणारा चेहरा तुम्हाला कोण वाटतंय यावेळेस या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये? संतोष भाऊ. संतोष भाऊ येणार? हा, चालतंय, ठीक आहे. आमदारकीची निवडणूक फक्त 2 महिन्यावरती आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये अभिमन्यू पवार साहेबांना टसल देणारा चेहरा तुम्ही कुणाच्या रूपाने बघताय? अभिमन्यू पवारलाच. अभिमन्यू पवारला. दुसरा चेहरा कोण वाटतंय का तुम्हाला? वाटच नाही, अभिमन्यू पवारलाच करणार आम्ही. एकीकडे दिनकर माने साहेब आहेत, संतोष भाऊ सोमवंशी आहेत. शक्यच नाही, अभिमन्यू पवार. अभिमन्यू पवार साहेबांची कामं कशी झालेत? चांगली झाली. चांगले झालेत. कोणते कोणते कामं तुम्हाला चांगले झालेत असं वाटतं? समजे चांगले झाले ना. शेतरस्ते वगैरे याबद्दल थोडी इथं गावामध्ये तुमच्या कसं आहे की नाराजगी आहे, तुमचं म्हणणं काय त्या बाबतीत? तर मग नंतर बोलू आपण या गोष्टीवर. एवढंच सन्मान. धन्यवाद. चालतं, ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे माहिती आहे का? माहित नसेल तर नाही म्हणून सांगा. नाही माहित नाही, ठीक आहे, चालतंय, काय हरकत नाही. ही योजना लाडकी बहीण जी योजना आहे ही योजना पुढे चालू राहावं असं वाटतंय का? राहावं चालू. ज्या सरकारने ही योजना आणली आहे त्यांना तुम्ही मतदान करसाल का? मतदान करतो. देणार मतदान त्यांना? हो. ठीक आहे, चालते, काय हरकत नाही. ताई, लाडकी बहीण योजना या योजनेचा तुम्हाला लाभ झालाय का? हा, भेटलं सर. किती रुपये भेटले? 3000 भेटले. 3000 रुपये. ही योजना कशी वाटते तुम्हाला? चांगली योजना. चांगली योजना आहे. तुम्हाला माहित आहे का ही योजना कोणत्या सरकारनं आणलेली आहे? माहित असेल तर सांगा. सांगा थांबा. माहित आहे का तुम्हाला? अण्णा, आमदारकीची जी निवडणूक आहे अगदी 2 महिन्यावरती येऊन ठेपलेली निवडणूक आहे. अभिमन्यू पवार साहेबांच्या विरोधामध्ये त्यांना टसल देणारा चेहरा तुम्ही कोण बघताय? दिनकर माने साहेब, बरोबर. संतोष भाऊ सोमवंशी साहेब आहेत, आपलं श्रीशैल्याप्पा उडगे साहेब आहेत. श्रीशैल्याप्पा उडगे साहेब. तिघांमध्ये दिनकर माने साहेब, संतोष भाऊ सोमवंशी साहेब आणि आपलं श्रीशैल्याप्पा उडगे साहेब, या तिघांमध्ये तुम्हाला कोण वाटते की चांगली टसल देईल? दिनकरराव माने साहेब. अभिमन्यू पवार साहेबांची कामं आपल्या गावासाठी कशी झाली आहेत? तेवढे यशस्वी म्हणजे म्हणा झाल्यासारखं असं काही नाही. 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये उगं तात्पुरतं कुठं तर काम केल्याने करायचं, बस. जी कामं व्हायची ती तिथंच ठेप झाली. म्हणजे जी कामं व्हायला पाहिजेत, अशी कोणती कामं व्हायला पाहिजे ती झाली नाहीत? समजा इथून रोडचं हे आहे, कुणाचे ह्याचे आहे, अजून गावातले रस्ते आहेत, नाल्या आहेत, ही कामं तर जिथल्या तिथे ठेपच आहेत. नाही, म्हणजे कामं झालेली आहेत पण जी म्हणावं तशी चांगली कामं झाली. रस्ते वगैरे, मुख्य रस्ते आपल्याकडे आजूबाजूच्या गावाला कनेक्टिव्हिटी म्हणजे जोड कसा आहे? नाही, एकदम खराब आहे आमच्या. लातूर जाणारा जर रस्ता 3 रस्ते आमच्या इथं, एकही रस्ता चांगला नाही. लातूरकडे कोणते कोणते रस्ते आहेत? हे पुरसोगा एक आहे, धानोरा एक आहे आणि इकडून भुसणी एक आहे. तिन्ही रस्ते खराब आहेत. तिन्ही रस्ते खराब आहेत. म्हणजे आपल्या थोडं एकंदरीत आपल्या गावासाठी रस्त्याचं काम एकदम खूप निकृष्ट दर्जा झाले, कामच झालेलं नाही. कामच झाले. ठीक आहे, चालतं, काय हरकत नाही.